नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण व्हिडिओ लेक्चर मध्ये मॅथमॅटिक्स फर्स्ट याच्यामध्ये चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी प्रकरण 5 संभाव्यता याला सुरुवात केलेली आहे। आजचं आपलं या चॅप्टर वरचं 8वं लेक्चर आहे, लक्षात घ्या। म्हणजे आजचं हे शेवटचं लेक्चर आहे, या चॅप्टर छोटंसं चॅप्टर आहे। याचा अगोदर जे आपले प्रीवियस लेक्चर आहे, मागचे लेक्चर्स, या 7 लेक्चरला आपण प्रोबॅबिलिटी, सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, इव्हेंट, देन नंबर ऑफ इव्हेंट पॉइंट्स, एवढे पॉइंट्स आपण त्याच्यामध्ये पाहिले। बट टुडेज लेक्चर, आजचं जे लेक्चर आहे आपलं, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट अँड देअर एक्झाम्पल्स, म्हणजे आजचा जो सब टॉपिक आहे आपला probability of an event and examples which is depend on the probability। म्हणजे शेवटचं जे पार्ट आहे या चॅप्टरचं, एखादी घटना आहे, संभाव्यतेमध्ये घडणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटनांची प्रोबॅबिलिटी, जी संभाव्यता आहे, याच्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यावर डिपेंड असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण टुडे म्हणजेच आज आपण ती पाहणार आहोत, लक्षात घ्या। At first, what is mean by probability of an event? जे घटनेची संभाव्यता म्हणजे काय, एखादी घटना आहे त्या घटनेची संभाव्यता म्हणजे काय असतं, त्याची डेफिनेशन ही परीक्षेला कधी विचारत नाही, पण डेफिनेशन काय लक्षात घ्या। इन मॅथमॅटिकल लँग्वेज, गणिती भाषेमध्ये, when possibility of an expected event is expressed in a number, it is called as probability. It is expressed as a fraction or percentage using the following formula। आता फॉर्म्युला पण आपण पाहणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे गणिती भाषेमध्ये एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शविणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात आणि त्याच्यासाठी सूत्र आहे, त्या सूत्राने शतमानामध्ये किंवा संख्येने आपल्याला ही प्रोबॅबिलिटी दर्शवता येते, लक्षात घ्या। आता गणिती भाषेत अपेक्षित घटनेची शक्यता, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की एखादी घटना घडणारे किती टक्के शक्यता आहे, आपण असं म्हणतो, बरोबर आहे। 50% शक्यता का 60% की 70%, म्हणजे ही जी शतमानामध्ये दर्शवण्याची पद्धत आहे त्याला थोडक्यात प्रोबॅबिलिटी असं आपण म्हणणार। सपोज डाय आपण टाकली, डाय मध्ये इव्हन नंबर, ऑड नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे ती फाइंड आउट करण्याची। आता जेव्हा आपण फॉर्म्युला पाहू, या फॉर्म्युल्यामध्ये जी प्रोबॅबिलिटी आपण फाइंड आउट करणार, ही प्रोबॅबिलिटी कधीच 1 पेक्षा मोठी, म्हणजेच 100% कधीही प्रोबॅबिलिटी मोठी नसते। 101% आणि 102% असं आपण कधीच म्हणत नसतो। म्हणून प्रोबॅबिलिटी ही नेहमी फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकामध्ये असते, ती कधीच पूर्ण याच्यामध्ये नसते। पूर्ण याचा अर्थ असा की 2, 4 अशी येणार नाही, तर 1 पेक्षा लहान संख्या ती नेहमी असते, लक्षात घ्या। आता आपण फॉर्म्युला जर पाहिला याचा, फॉर अन रॅन्डम एक्सपेरिमेंट, यादृच्छिक प्रयोग एखादा, इफ सॅम्पल स्पेस इज यस, फॉर अन रॅन्डम एक्सपेरिमेंट इफ सॅम्पल स्पेस यस, आपण सॅम्पल स्पेस कॅपिटल एस ने दाखवतो। सपोज ए इज द इव्हेंट, ए इज अन एक्सपेक्टेड इव्हेंट, आपण जो गृहीत धरलेला आहे तो ए इव्हेंट आहे। देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए, त्यावेळेला आपल्याला ए ची संभाव्यता जर फाइंड आउट करायची असेल तर ती कशी काढणार आपण, पी इन ब्रॅकेट ए, ए हा नेहमी कॅपिटल, कारण कोणताही इव्हेंट आपण कॅपिटल लेटरने डिनोट करत असतो, लक्षात घ्या। कॅपिटल अक्षरानेच आपण तो दाखवतो। देअरफॉर पी इन ब्रॅकेट ए, इट इज द गिव्हन बाय फॉलोइंग फॉर्म्युला, त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला दिलाय, मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजेच ए या घटनेची संभाव्यता, फॉर्म्युल्याने आपण दाखवणार। नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए, ए या घटनेमध्ये असणाऱ्या सर्व घटकांची संख्या, दॅट इज द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन अ सॅम्पल स्पेस, त्या सॅम्पल स्पेस मध्ये असणाऱ्या सर्व घटकांची संख्या, मीन्स नंबर ऑफ यस। म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ए या घटनेची जर किंवा ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची, तेवढंच लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस।
नंबर ऑफ यस हा नेहमी डिनॉमिनेटर असेल तुमचा आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्तर जे येतं ते नेहमी फ्रॅक्शन मध्ये येतं आणि 1 पेक्षा लहान संख्या येते, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस आणि ए ही त्या प्रयोगासंबंधीची जर अपेक्षित घटना असेल तर ए ची संभाव्यता काढण्यासाठी प्रोबॅबिलिटी ऑफ ए, ही मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी असंच लिहायचं, पी इन ब्रॅकेट ए मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए असं त्याचं वाचन करायचं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू घटना ए मधील नमुना घटकांची संख्या मीन्स नंबर ऑफ ए अपॉन नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ यस. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता समजा ही घटना ए, सपोज एखादी घटना बी असेल मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ बी. सपोज इव्हेंट सी असेल तुमचा, प्रोबॅबिलिटी ऑफ सी. इव्हेंट डी असेल तुमचा, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ डी इथं चेंज होईल, फक्त ए ऐवजी बी होईल, सी होईल, डी होईल, ई असेल, एफ असेल, म्हणजे जो इव्हेंट असेल त्या इव्हेंटचे. आणि मग इथं काय होईल, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ ई, नंबर ऑफ सी. मात्र नंबर ऑफ यस तुमचा तसाच राहील, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. ओके, देन वी सी सम एक्झाम्पल्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग व्हेन वन कॉइन इज अ टॉस. आता इथं लक्षात घ्या, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग व्हेन द कॉइन इज अ टॉस, गेटिंग हेड, गेटिंग टेल. म्हणजे एक नाणं फेकलं असता खालील घटनांची संभाव्यता काढा. मीन्स फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट, आणि इव्हेंट आहे तुमचे व्हेन कॉइन इज अ टॉस, नाणं जेव्हा आपण फेकतो म्हणजे छापा मिळणे आणि काटा मिळणे या घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची. हे 2 मार्काचं एक्झाम्पल लक्षात घ्या, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. तुम्हाला फक्त परीक्षेला एवढंच येईल, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग व्हेन कॉइन इज अ टॉस, आणि इव्हेंट दिले तुमचे गेटिंग हेड, गेटिंग टेल म्हणजे छापा किंवा काटा मिळणे. ओके, आता लेट यस बी दी सॅम्पल स्पेस. आपल्याला माहिती सॅम्पल स्पेस आपण यस ने डिनोट करतो. आता एक नाणं जेव्हा आपण टाकतो, इफ वी टॉस अ कॉइन दॅट इज द सॅम्पल स्पेस इज इक्वल टू काय, सॅम्पल स्पेस हेड ऑर टेल, एक तर छापा असेल किंवा काटा. मीन्स वी राईट इन कर्ली ब्रॅकेट एच कॉमा टी, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच त्याचा नमुना अवकाश जो आहे यस बरोबर एक तर छापा असेल किंवा काटा असेल, मीन्स एच टी मीन्स नंबर ऑफ यस इज इक्वल टू 2. हा झाला तुमचा सॅम्पल स्पेस. इथं तुम्हाला हाफ मार्क, अर्धा मार्क मिळेल, लक्षात घ्या. आता आपल्याला हे जे इव्हेंट दिले 2 ते इव्हेंट पाहायचे, लक्षात घ्या. समजा यस हा नमुना अवकाश आहे आपल्याला माहिती. आता लेट इव्हेंट ए, म्हणजे पहिला जो इव्हेंट आहे त्याला आपण ए कॅपिटल अक्षराने घ्यायचा. लेट इव्हेंट ए बी गेटिंग हेड, म्हणजे ए ही घटना छापा मिळण्याची आहे. बरं, मग आता याच्यामध्ये ए ही घटना छापा मिळण्याची, इथं जर सॅम्पल स्पेस मध्ये आपण पाहिलं तर किती छापे दिसतात, फक्त एकच आहे पहा. ओके, देअरफॉर ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच, मग नंबर ऑफ ए किती झाला तुमचा 1 झाला. ओके, कारण एकच येतो. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए, फॉर्म्युला काय आपला, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. हा फॉर्म्युला टाकायचा, तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. आणि याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, किमती टाकायच्या. आता नंबर ऑफ ए, ए ची व्हॅल्यू किती तुमची 1 आणि नंबर ऑफ एस किती तुमचा 2. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1 अपॉन 2. ओके, देन वी सी दी सेकंड इव्हेंट. काय सेकंड इव्हेंट तुमचा काटा मिळणे. ओके, आता काटा मिळण्यामध्ये इथं जर आपण सॅम्पल स्पेस मध्ये पाहिलं तर किती काटे दिसतात, एकच दिसतो पहा, टी. देअरफॉर बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट वी राईट टी मीन्स नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. आपल्याला बी ची प्रोबॅबिलिटी काढायची. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. मीन्स व्हेन वी पुट व्हॅल्यू ऑफ बी अँड यस वी गेट 1 अपॉन 2. Therefore, probability of B is equal to 1 upon 2. Okay. Then example second. If one die is a roll, then find the probability of each of the following event. जर आपण एक फासा टाकला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. काय, नंबर ऑन अप्पर फेस इज अ प्राईम, म्हणजे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. प्राईम म्हणजे मूळ संख्या. देन नंबर ऑन अप्पर फेस इज अ इवन, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. म्हणजे एक फासा टाकल्यानंतर
वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या आणि वरच्या पृष्ठभागावर समसंख्या असणे हे आपल्याला पाहिजे. ओके. आता एस बी दी सॅम्पल स्पेस. मग आता सॅम्पल स्पेस जर आपण लिहिला, एक फासा टाकल्यानंतर एक डाय टाकल्यानंतर काय तुमचा 1 2 3 4 5 6 पहिला सॅम्पल स्पेस लिहायचा. असा सॅम्पल स्पेस तुम्ही लिहिला. एस मीन्स नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती आले 6. कारण एक फासा टाकल्यानंतर आपल्याला माहिती 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल किंवा 6 मिळेल. देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. आता आपण इव्हेंट घेऊ. पहिला जो इव्हेंट आहे त्याला ए इव्हेंट म्हणू आपण. ओके. मीन्स ए इव्हेंट काय तुमचा प्राईम नंबर ऑन अप्पर फेस. मीन्स ए हा असा इव्हेंट आहे की अप्पर फेस म्हणजेच वरच्या पृष्ठभागावर प्राईम नंबर मिळणार तुम्हाला. आता वरच्या पृष्ठभागावर प्राईम नंबर जर आपण याच्यात शोधले 1 to 6 मध्ये प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या की ज्या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्याच संख्येने भाग जातो तिला प्राईम नंबर म्हणतो. आता याच्यामध्ये 2 ही प्राईम नंबर आहे. ओके. 3 प्राईम नंबर आहे आणि 5 प्राईम नंबर आहे कारण 1 ला 1 ने भाग जातो. बरोबर आहे. 2 3 आणि 5 कारण या संख्येना तिन्हींना कशानेच भाग जात नाही. देअरफॉर ए इज इक्वल टू 2 3 5. ओके. कारण 6 नंतर 7 येते. 7 प्राईम नंबर आहे. 7 इज अ प्राईम नंबर. बट हेअर 1 2 3 4 5 6 कारण आपण एकच डाय टाकली 7 अंक मिळत नाही. देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. आता याची प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी ऑफ ए कशी येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ ए फॉर्म्युला आपला काय नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ ए किती आले तुमचे इथं 3. देअरफॉर हिअर वी राईट 3. देन नंबर ऑफ एस किती? नंबर ऑफ एस तुमचा 6. देअरफॉर हिअर वी राईट 6. व्हेन वी सिम्प्लिफाय 3 1 3 3 2 6. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1 अपॉन 2. ही आली तुमची प्रोबॅबिलिटी. ओके. देन इव्हेंट बी इव्हन नंबर ऑन अप्पर फेस. वरच्या पृष्ठभागावर समसंख्या असणे. आता 1 ते 6 मध्ये समसंख्या कोणकोणत्या त्याला आपण बी घटना म्हटलं, बी इव्हेंट म्हटलं. 1 नाही 2 आहे, 3 नाही 4 आहे, 5 नाही 6 आहे. म्हणजेच 1 ते 6 मध्ये तुमच्या इव्हन नंबर जे आहे या इव्हन नंबर कोणकोणते 2 4 6 मीन्स नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. ओके. आता याची प्रोबॅबिलिटी काढायची. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. व्हेन वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू b 3 s 6 we get 1 upon 2. Therefore probability of b is equal to 1 upon 2. Then we see third example. A card is drawn from well shuffled pack of 52 playing cards. Find the probability of each event. Card drawn 1 is a red card and face card. आता योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. तो पत्ता लाल असणे, तो पत्ता चित्रयुक्त असणे. आता याचं सोल्युशन लिहिताना पहिला सॅम्पल स्पेस आपण लिहू. आता हा नमुना अवकाश किंवा सॅम्पल स्पेस आपल्याला माहिती 1 ते 52 पत्ते म्हणजेच नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती तुमचे 52. डायरेक्ट आपण लिहू शकतो इथं कारण तुम्हाला असं नमुना अवकाशात लिहिता येणार नाही. किल्वर इस्पिक बदाम वगैरे असं लिहिता येणार म्हणून डायरेक्ट नंबर ऑफ एस इज इक्वल टू 52 लिहायचं. पहिला इव्हेंट घ्या. अ कार्ड इज अ ड्रॉन रेड कार्ड. आता 52 पत्त्यांच्या कॅटमध्ये आपल्याला माहिती किती रेड कार्ड असतात टोटल. अ कार्ड इज अ ड्रॉन अ रेड कार्ड. टोटल रेड कार्ड्स 13 हर्ट असतात, 13 डायमंड असतात म्हणजे एकूण किती झाले 26. देअरफॉर घटना ए मध्ये काढलेला पत्ता लाल असणे. एक तर चौकट 13 असतील आणि बदाम कारण चौकट आणि बदाम हे लाल पत्ते असतात. मीन्स नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती 26. बरोबर आहे. मग ए ची प्रोबॅबिलिटी काढताना कशी काढणार? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस मीन्स 26 अपॉन 52. 26 1 26 2 52 म्हणजेच 1 अपॉन 2. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1 अपॉन 2. आता फेस कार्ड. फेस कार्ड 12 आहे तुमचे लक्षात घ्या म्हणजे काढलेला पत्ता चित्रयुक्त असणे. चित्रयुक्त पत्ते तुमचे एका सेटमध्ये 3 असतात म्हणजे 3 चौक 12 म्हणजे राजा राणी आणि गुलाम हे चित्रयुक्त म्हणजे 3 राजे 3 राणे आणि 3 गुलाम असे एकूण किती 12 पत्ते झाले ते लक्षात घ्या. म्हणजेच नंबर ऑफ बी 12 आले तुमचे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस मीन्स 12 अपॉन 52 म्हणजेच 3 अपॉन 13. दॅट इज दी प्रोबॅबिलिटी. ओके. होमवर्क. ओके. थँक्यू.